दोघांची ओळख एका शादी.com ॲपवर झाली. मैत्री झाली, प्रेम झालं आणि नंतर सगळ्यांच्या संमतीने लग्न झालं. लग्नाचे काही वर्ष सुखात गेले. त्यांना एक मुलगा झाला. मुलगा सांभाळण्यासाठी नवऱ्यानं बायकोचे ऐकून स्वतःच्या आईला न बोलवता सासूला बोलवले आणि त्या दिवसापासून त्यानं स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घेतला. त्या सासूला जावयाचा पैसा दिसला. तिने बरोबर मुलीला स्वतःची भाषा शिकवली. त्या दिवसापासून ती बायको नवऱ्याला त्रास द्यायला सुरू करते, पण तरीही नवरा बायकोच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. ती जसे म्हणेल तो ऐकतो, कारण त्याला बायको व आपलं मूल महत्वाचं होतं. पण बायकोच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत होत्या. त्या मागण्यांमुळे नवरा खूप कंटाळला. त्याने बायकोला खूप समजावले, पण माहेरच्या लोकांच्या प्रेमात ती इतकी आंधळी झाली की स्वतःच्या हातानं आपला संसार उद्ध्वस्त केला. नवऱ्याच्या घरातून निघून गेली व त्याच्यावर खोटे आरोप लावून केस करून मोकळी झाली. मुलाच्या नावाखाली त्याला ब्लॅकमेल करू लागली. आता त्या नवऱ्याला त्रास असह्य झाला आणि त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण जाताना बायको व तिच्या घरच्यांना